हा विपर चेंडू नक्कीच पाहायला गेले तर पनिशमेंट दिले मेनपंच. नो चेंडूचा इशारा आलाय. नक्कीच फ्री हिट असेल. बोनस असेल आता फलंदाज हरेशला फ्री हिटच्या स्वरूपात. नक्कीच शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू लगावला लेग साईडच्या दिशेने फ्री हिटचा चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि चौकार लगावलाय हरेश याने. नक्कीच आता सुवर्ण संधी आले. गोलंदाज यशवंत याला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अनंता मिंगाल साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय जामरुंग संघासाठी. चांगला चेंडू पुलटा असा पद्धतीचा चेंडू सरळ लगावलाय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार हरीशच्या बॅटमधून येत आहे. धाव पला घालताय जाऊन पोचतंय ते 10 वरती. नक्कीच हरेशसाठी पाहायला गेलं तर चौकार हॅट्रिकचा चान्स असेल. बॅक टू बॅक आक्रमण चढवलंय. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले हरेशने यशवंत याला. आक्रमण आणि आक्रमण चढवलंय. 10 धावा खर्च केले अद्याप परत यशवंत याने आपली गोलंदाजीमध्ये. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली कमी घेतली. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केले. या एक धावेने धावपल घालतंय जाऊन पोचतंय ते 11 वरती. नक्कीच आजच्या सर्व संघांचा जर विचार केला तर शिस्त आणि शिस्त पाहायला भेटते आपल्याला मैदानावरती. कुठलाही संघ असला तरी लाईन अप केल्याशिवाय ते मैदानामध्ये जात नाहीत. चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने लागवलेला चेंडू रनआउटच्या असेल संधी. रनआउट होत आहे. बबलू होत आहे बाद. पहिला हादरा भेटताय पलसदारी संघाला. पवेलेनचा रस्ता दाखवत आहे बबलूच्या स्वरूपात यशवंत. नक्कीच बबलू याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. सुनील 35 नंबरची जर्सी धारण केलेला सुनील आता स्ट्राईक एंडला जात आहे. एका आत्महत्या म्हणावी लागेल. बबलू याची सलामीला गेलेला फलंदाज बबलू आत्महत्या केली. रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट गमावून बसलाय. नक्कीच 2 चौकारांचा मार खाल्ल्यानंतर विकेट मिळवण्यात यश आलंय. ते म्हणजे जामरुंग संघाचा गोलंदाज यशवंत आणि 100 रुपये त्याच्या खात्यात जमा. सॉरी नक्कीच आत्ता जमा झालेत. मागाची रनआउटची विकेट होती पण आत्ता 100 रुपयाचं पारितोषिक यशवंतच्या अकाउंटला जमा झालंय अनंत मेंगाल साहेब यांच्याकडून. नक्कीच कमबॅक करतोय आता यशवंत. लगातार 2 विकेट आलेत या षटकामधले. धाव संख्या झाली ती 11. नवीन फलंदाज मैदानावरती गेला होता सुनील बबलू याची जागा घेण्यासाठी. त्याला सुद्धा परतीचा रस्ता दाखवला यशवंतने. नवीन फलंदाज आता पलसदरी संघाकडून जाईल सुनील याची जागा घेण्यासाठी. फलंदाज पंकज 17 नंबरची जर्सी धारण केलेला पंकज आता मैदानावरती जात आहे. समोर गोलंदाज असेल जामरुंग संघाचा यशवंत. पहिलाच चेंडू फेस करेल यशवंतचा. पलसदरी संघाचा हा पंकज नवीन फलंदाज. धाव संख्या झाली ती 11. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू नक्कीच षटक संपल्याचा इशारा येतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर पलसदरी संघाची धाव संख्या जाऊन पोचली ती 11 वरती. नक्कीच 2 चौकाराचा मार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक मिळून दिलं. 3 चेंडू डॉट काढण्यात यश आलं. ते म्हणजे जामरुंग संघाचा यशवंत.
नक्कीच सांघिक कोट्यातील दुसरं षटक आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय जामरुंग संघाकडून मोहन. त्याला सुद्धा संधी असेल, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल मोहनला अनंत मेंगाल साहेब यांच्याकडून. नक्कीच पुलटास पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू लगावलाय, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. रनआउटची संधी असेल, संधी हुकते. नक्कीच दोन धावा तरी वाचवल्यात आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने. या 2 धावेने धावफलक आलते, जाऊन पोचता येते 13 वरती आणि अजून एक संधी आले. 3 विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय लक्ष्मण यांच्याकडून. नक्कीच बक्षिसांची जाहिरात पाहायला भेटते आजच्या दिवसामध्ये आपल्याला. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिरावतंय फलंदाजी संघाचं, ते म्हणजे 13 वरती. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते मोहनाच्या मार्फत आपल्याला. हा पुलटा असा चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू लगावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करणार, झेल सोडला आणि षटकार दिला. क्षेत्ररक्षक आता या ठिकाणी चुकी करते. ज्या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकला असता त्याच ठिकाणी चेंडू हातात रोडून सरळ जातोय तो षटकाराच्या बाहेर आणि 6 धावा बोनसच्या स्वरूपात आता म्हणावं लागेल फलंदाजी संघाला ह्या भेटल्यात. या 6 धावेने धावफलक आलते, जाऊन पोचतंय ते 19 वरती. हा पुलटो असं चेंडू खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करणार. या ठिकाणी चेंडू अडवायचा होता, 3 धावा अडवायच्या होत्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकी करते जामरुंग संघाचा आणि बोनसच्या स्वरूपात पुन्हा एकदा धावा 4 भेटतात फलंदाजी संघाला. धाव फलक आलते, जाऊन पोचते ते 23 वरती. नक्कीच गचाल आणि गचाल क्षेत्ररक्षण पाहायला भेटते जामरुंग संघाचं या ठिकाणी आपल्याला. चांगला चेंडू, नक्कीच पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत आणि अतिरिक्त धावेचा इशारा येतोय. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडस पाहायला गेलं तर महागडं षटक महागडं नाही म्हणता येणार. चेंडू चांगले होते, क्षेत्ररक्षकांनी त्यांना साथ दिली नाही. चांगला चेंडू, नक्कीच LBW ची अपील केली होती, आपल्याला फेटाळतायत मेनपंच अमोल पाटील. निर्धाव चेंडूची सांगता होते, धाव फलक स्थिरावते ते 24 वरती. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना मोहन, धाव संख्या झाले ते 24. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लगावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, फेकणार, तत्पर एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली. या 1 धावेने धाव फलक घालताय, जाऊन पोचताय ते 25 वरती. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोचले फलंदाजी संघाचं ते 25 वरती. नक्कीच पहिल्या षटकामध्ये यशवंत याने 11 धावा खर्च केल्या, एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक झेलबादच्या स्वरूपात 2 विकेट. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय जामरुंग संघाकडून हा लक्ष्मण आणि सलामीला आलेला फलंदाज हरेश आता मैदानावरती अजून तग धरून उभा आहे. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, नक्कीच दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत पंचांचे. अतिरिक्त धावेचा इशारा येतोय वाईटच्या स्वरूपात. धाव फलक घालतंय, जाऊन पोचतंय ते 26 वरती. चांगला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही.
आरेशला परतीचा रस्ता दाखवतोय. सलामीची जोडी फोडण्यात यश आलंय जामरुग संघाचा गोलंदाज लक्ष्मण याला. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी आरेश याने. नक्कीच पाहायला गेलं तर नक्कीच चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. 10 चेंडूंमध्ये 22 धावांची भारदार केली आरेश याने. नवीन फलंदाज आरेशची जागा घेण्यासाठी गेलेला गौरव. चांगला चेंडू पुलटा असं पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला युट्यूबच्या डोक्यावरून. हा खणखणीत षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलक घालते जाऊन पोचतंय ते 32 वरती. नक्कीच लक्ष्मण साठी सुद्धा 100 रुपये या ठिकाणी जमा झालेत अनंत मेघाल साहेब यांच्याकडून. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू मारण्याच्या नादामध्ये फलंदाज चेंडू बीट होतोय. चेंडू जाऊन विसावला तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिरावते परत जरी संघाचा ते 32 वरती. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 32 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हाणामारीच्या नादामध्ये फलंदाज चेंडू बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय जामरुंग संघाचा गोलंदाज लक्ष्मण याला. धावफलक स्थिरावलं ते 32 वरती. गौरवला विचार करण्याचा आता भाग पाडलाय. तिसरा चेंडू हा पायचीत पकडण्याचा प्रयत्न अपील पेटाळले पंचांनी. एक धाव लेगबायच्या स्वरूपात तर एक धाव सहजरित्या पूर्ण केले. एक धावेने धावफलक घालते जाऊन पोचतंय ते 33 वरती. चांगली गोलंदाजी करते लक्ष्मण आपल्या संघासाठी. कमबॅक केले आता. चांगला चेंडू. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक ज्याने झेल सोडून षटकार दिला होता गणेश. नक्कीच त्यांच्या पाठीराखे त्यांचा 12वा खेळाडू आम्हाला सांगतोय गणेश. याच गणेशने लेग साईडला षटकारावरती झेल सोडून षटकार दिला होता आणि त्याची बदली पॉइंटचा खेळाडू म्हणून केली. जिथे चालक खेळाडू लागतो पॉइंटला तिथे त्या गणेशची बदली केली. तिथे सुद्धा त्यांनी एक झेल सोडला. नक्कीच ही सुद्धा झेल होऊ शकली असती पण गणेश या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी करतोय. झेल जमिनीला दान करतोय आणि चांगला चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेऊन चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव तर पूर्ण केली. नक्कीच थर्ड अंपायरची एंट्री. नक्कीच गच्च्याला थ्रो म्हणावा लागेल या ठिकाणी. काय चाललंय मैदानावरती. नक्कीच आपल्या आपल्यात खेळतात. प्रॅक्टिसला खेळल्यासारखे आपले जामरुगचा संघ